संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आलेत। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हे आरोप केलेले आहेत। संभाजीनगरच्या एमआयडीसी मधलं जमीन आरक्षण बदलून शिरसाटांनी विकत घेतल्याचा आरोप जलील यांनी केलाय। पाहूया। इन्कम टॅक्सनी, सीबीआयनी, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटनी याच्या बाबतीत विचारपूस करायला पाहिजे की बाबा हे जागा तू घेतलेली आहे, पैसा कुठून आणणार आहे। याच्यामध्ये एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करायला पाहिजे, घरी पाठवायला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रामाणिक असेल तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मागचं विघ्न जाण्याचं नाव घेत नाहीये। आधी मुलगा सिद्धांतवर आरोप, त्यानंतर हॉटेल खरेदीत अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। मात्र पुन्हा एकदा त्यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आलाय। संभाजीनगरच्या एमआयडीसीच्या जमिनीचं आरक्षण बदलून ती जमीन शिरसाटांनी विकत घेतली असा आरोप एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिरसाटांवर केलाय। त्यांनी हे प्रपोजल सबमिट केलं, त्याच्यामध्ये त्यांनी लिखितमध्ये दिलेले आहे की 26 कोटी रुपये आम्ही आमच्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, आमच्या खिशातून आम्ही देणार आहे आणि उर्वरित जे 79 कोटी रुपये आहे ते आम्ही बँकेकडून लोन घेणार आहे। आता याच्यामध्ये दोनच डायरेक्टर्स आहे, संजय शिरसाटचा मुलगा आहे सिद्धांत आणि त्यांची पत्नी आहे। आता त्यांच्याकडे पैसा असेल इतका ते त्यांनी डॉक्युमेंट्समध्ये ॲफिडेव्हिटमध्ये दाखवलं असेल तर काही हरकत नाही, आणि नाही दाखवले असेल तर कमीत कमी इन्कम टॅक्सनी, सीबीआयनी, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटनी याच्या बाबतीत विचारपूस करायला पाहिजे की बाबा हे जागा तू घेतलेली आहे, पैसा कुठून आणणार आहे। आणि एमआयडीसीनेही याचं उत्तर द्यावा की आपल्याला का वाटलं की इथे आपल्याला ट्रक टर्मिनस नाही पाहिजे। संजय शिरसाट यांनी त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर ही जमीन घेतली आहे। या प्रकरणात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी जलील यांनी केली आहे। तसंच या प्रकरणाचे सर्व पुरावे मुख्यमंत्री फडणवीसांकडे देणार असल्याचं देखील जलील म्हणाले। गैरवापर केलाच असेल ना या सगळ्या करण्यात 200%। आणि याच्यामध्ये एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करायला पाहिजे, घरी पाठवायला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रामाणिक असेल तर, नाहीतर भाषणमध्ये काही वेगळं सांगायचं आणि कृतीमध्ये काही वेगळं दाखवायचं। तुमच्या नाकाच्या खाली हे सगळं मंत्री लोक करत आहे आणि फक्त आज दुसरा प्रकरण आलेलं आहे। आता वाट बघा पुढे काय काय येणार। इन्कम टॅक्स आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे ना, सगळ्यांना मी पाठवतो। एमआयडीसीची जागा सिद्धांत शिरसाटांची कंपनी कॅमिओ डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आली। दरम्यान या जागेवर बनवण्यात येणारा हा प्रोजेक्ट 105 कोटी 89 लाखांचा आहे। या प्रोजेक्टसाठी 26 कोटी सिद्धांत शिरसाट हे देणार आहेत, तर 79 कोटी 42 लाखांचं बँक लोन घेणार असल्याचं नमूद करण्यात आलंय। एमआयडीसीची जागा 6 कोटी 9 लाख 40 हजार रुपयांना विकत घेण्यात आली आहे। शिरसाटांनी घेतलेली जागा ही ट्रक टर्मिनलसाठी राखीव होती। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर एमआयडीसी शेंद्रा इथे एक जमीन विकत घेतल्याचा आरोप होतोय। महत्त्वाचं म्हणजे हा आरोप यासाठी आहे की ही जी जमीन आहे, ज्या जमिनीवर मी आता उभा आहे, ही जमीन ट्रक टर्मिनससाठी रिझर्व्ड होती आणि या जमिनीचं रिझर्वेशन बदलण्यात आलं आणि शिरसाट यांच्यासाठी, त्यांच्या मुलासाठी या जमिनीचं रिझर्वेशन बदलण्यात आलं आणि त्यानंतर ही जमीन शिरसाट यांनी विकत घेतली। महत्त्वाचं म्हणजे रिझर्वेशन बदललं आणि त्यानंतर शिरसाट इथे दारूची कंपनी उभारणार आहे, त्यासाठी हे जमिनीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलंय, अशा पद्धतीचा आरोप एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला। जवळपास 105 कोटी रुपयांचा प्रकल्प ते इथे उभारणार आहे आणि त्यांच्या मुलाच्या नावानं ही सगळी जमीन आहे, हा सगळा उद्योग आहे। इतके पैसे त्यांच्याकडनं आले कुठे असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणी केलेली आहे। एमआयडीसीची जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी शिरसाट दारूची कंपनी उघडणार असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला। दरम्यान या प्रकरणी आम्ही संजय शिरसाट यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सध्या बोलण्यास नकार दिला। त्यामुळे जलील यांच्या आरोपांवर शिरसाट काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।